देवेंद्र फडणवीस सरकारच्या वर्षपूर्तीच्या तोंडावरच भाजप सेनेतले मतभेद उफाळून आले। पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकून शिवसेनेनं नाराजीचं टोक गाठलं। त्यानंतर सुधींद्र कुलकर्णींवर शिवसैनिकांचा शाही हल्ला आणि पाकिस्तानी परराष्ट्र मंत्र्यांच्या पुस्तक प्रकाशनाला सरकारनं पुरवलेला कडेकोट पोलीस बंदोबस्त यामुळे संबंध तुटेपर्यंत ताणले गेले। त्यातच शिवसेनेमुळे महाराष्ट्राची बदनामी झाली। मात्र आम्ही बनाना रिपब्लिक होऊ देणार नाही अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेला फटकारलं। तर मुख्यमंत्र्यांच्या विधानामुळे आणि पाकधार्जिण्या कृतीमुळे महाराष्ट्राची बदनामी झाली असा पलटवार शिवसेनेनं केलाय। राष्ट्रप्रेम असू शकतो पण ते हिंदुस्थानविषयी असायला पाहिजे। पाकिस्तानविषयी राष्ट्रप्रेम आमच्या राज्यकर्त्यांना असू नये, विशेषतः भारतीय जनता पक्षाच्या। बहुधा मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्र कळलेला दिसत नाही। कालची लढाई ही पाकिस्तानच्या विरुद्ध होती। शिवसेना सत्तेमध्ये आहे किंवा नाही हा प्रश्न नाहीये। आणि कालच्या लढाईमुळे जर वाटत असेल कुणाला की महाराष्ट्राची बदनामी झाली तर अशा प्रकारचं वक्तव्य हे महाराष्ट्राला बदनाम करणार आहे। लेख लिहिणं आणि बाईट देणं याच्यामधून राष्ट्रभक्तीचं प्रदर्शन होत नाही आणि आमच्या दृष्टीने राष्ट्रभक्ती ही प्रदर्शन करण्याची वस्तू नाही। राष्ट्रभक्ती ही आमची निष्ठा आहे। वर्षभरापासून भाजप शिवसेनेच्या कुरबुरी सुरूच आहेत। शिवसेनेच्या वाट्याला आलेली दुय्यम खाती, केंद्रात चांगलं खातं मिळालं नसल्याची खंत, मरीन ड्राईव्हच्या एलईडी दिव्यांवरून आरोप प्रत्यारोप, पर्युषण काळातली मांसबंदी अशी वादांची मालिका सुरूच आहे। भाजपकडून सातत्यानं अपमानास्पद वागणूक मिळत असल्यानं सत्तेतून बाहेर पडण्याचा पर्याय शिवसेनेपुढे आहे। मात्र तुर्तास नाही, कदाचित मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर हा निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जाते। शिवसेना सत्तेबाहेर पडल्यास सरकार टिकवणं भाजपला अवघड होईल। अल्पमतातलं सरकार भाजपला चालवावं लागेल किंवा पुन्हा एकदा राष्ट्रवादीचा पाठिंबा घेण्याचा पर्याय भाजपपुढे असेल। एकमेकांची मजबुरी म्हणून शिवसेना भाजप हे दोन्ही पक्ष सत्तेत एकत्र आले। मात्र मागील वर्षभरात या दोन्ही पक्षांची मनं काही जुळली नाहीत। संधी मिळेल तिथे एकमेकांवर टीका करणं आणि एकमेकांना शह देण्याचा प्रयत्न करणं हे दोन्ही पक्ष करत आलेत। आता या दोन्ही पक्षातील संबंध अगदी टोकाला पोहोचलेत। त्यामुळे आरोप प्रत्यारोप करत हे दोन्ही पक्ष 5 वर्ष हा संसार चालवणार की हा संसार मध्येच मोडणार याबाबत उत्सुकता आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत कोचरेकरसह दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।